नमस्कार सर्वांना, मी कृष्णा काळे आणि आज आपण अशा योजनेबद्दल चर्चा करणार आहेत जी योजना बऱ्याच लोकांना माहिती तर आहे पण त्याचा फायदा घेता येत नाहीये. अशी योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना. बांधकाम कामगारामध्ये बऱ्याच योजना आहेत, त्यापैकी एक योजना आहे आरोग्य योजना, आरोग्य तपासणी. जर तुमची बांधकाम कामगारामध्ये नोंदणी झालेली असेल तर तुमच्या गावामध्ये एक शिबिर, एक कॅम्प येतो ज्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबातील पती पत्नी आणि 18 वर्षाखालील जर मुलं असेल तर त्यांची मोफतपणे बांधकाम कामगाराकडून तपासणी केली जाते. त्याच्यामध्ये टोटल 23 प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जातात. तुमची पूर्ण बॉडी चेकअप 23 प्रकारच्या तपासण्या बांधकाम कामगाराकडून मोफत केल्या जातात आणि तुम्हाला प्रत्येक वर्षी 5,000 रुपये गोळ्या औषधी यासाठी तुम्हाला दिल्या जातात. म्हणजे तुम्हाला जर कुठल्याही आजार असेल किंवा कुठलाही उपचार करायचा असेल तर 5,000 रुपयापर्यंत मदत बांधकाम कामगाराकडून, आरोग्य विभागाकडून तुम्हाला दिली जाते. जर तुमच्या गावामध्ये तुमची जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असेल तर तुमच्या गावामध्ये सुद्धा आरोग्य तपासणी शिबिर आलेलं असेल, ज्याच्यामध्ये तुमची रक्त तपासणी असेल वगैरे तुमची बॉडी चेकअप केली जाते. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार असेल तर त्याची इलाज केला जातो, त्याच्या औषधीचा खर्च बांधकाम कामगार करतं. अजून बऱ्याचशा आरोग्य योजना आहेत त्या आपण जाणून घेऊया. बांधकाम कामगाराच्या पत्नीस जर नैसर्गिक प्रसूती असेल तर तिच्यासाठी 15,000 रुपये आणि जर शस्त्रक्रिया जर झाली तर 20,000 रुपये असं बांधकाम कामगाराच्या पत्नीस प्रसूतीसाठी दरवर्षी बांधकाम कामगाराकडून पैसे भेटतात. त्यानंतर जर बांधकाम कामगारामध्ये जर तुमची नोंदणी असेल आणि जर तुम्हाला गंभीर आजार जर झाला असेल तर त्यासाठी 1,00,000 रुपये बांधकाम कामगाराकडून मिळतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या डॉक्टरमध्ये, चांगल्या हॉस्पिटलमध्ये तुमची जी ट्रीटमेंट आहे ती करू शकतात. अशा बऱ्याच योजना आहेत बांधकाम कामगाराच्या, ज्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यांना माहिती नाहीये. त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात चला आपण जाणून घेऊया. जर तुमची बांधकाम कामगारात नोंदणी असेल आणि जर तुमच्या पत्नीचं पहिलं नैसर्गिक प्रसूती झाली तर त्यासाठी किंवा शस्त्रक्रिया झाली तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, ज्याचे तुम्ही ते 15,000 रुपये 20,000 रुपये पात्र आहात, तर त्यासाठी तुम्हाला अपत्याचं जन्म नोंदणी प्रमाणपत्र तुमचं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अपत्याचं जन्म नोंदणी प्रमाणपत्र आणि शस्त्रक्रिया जर झाली असेल तर शस्त्रक्रियाचे वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर तुमची शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड आणि अर्जदाराचं बँक पासबुक, ज्या बँकेमध्ये तुमचे पैसे येणार आहेत ती बँक पासबुक, एवढे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या बांधकाम कामगाराच्या पत्नीची जर डिलिव्हरी झाली असेल तर त्याच्यासाठी लागतात. आणि याचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने CSC सेंटरवर जाऊन करू शकता, फक्त तुमची नोंदणी सक्रिय असली पाहिजे. त्यानंतर जर तुम्हाला गंभीर आजार जर जडलाय तर त्याच्या उपचारासाठी तुम्हाला जिल्हा शस्त्रचिकित्सक गंभीर आजार झालेल्याचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला घ्यावं लागणार आहे तुमच्या जिल्ह्याच्या डॉक्टरकडून. त्याच्यानंतर कुटुंबात निवडलेल्या कुटुंबाच्या सदस्याचं आधार कार्ड आणि वैद्यकीय खर्चाचं देयक, तुमचा किती खर्च झालेला आहे, हॉस्पिटलचे बिल त्यामध्ये तुम्हाला सबमिट करायला लागणार आहे. त्याच्यासोबत शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड आणि अर्जदाराचं बँक पासबुक, एवढे डॉक्युमेंट जोडून तुम्ही तुमच्या गंभीर आजाराचा जे खर्च झालेला आहे तो तुम्हाला प्रतिपूर्ती बांधकाम कामगारातून 1,00,000 पर्यंत वित्तीय सहाय्य भेटतं. तर अशा पद्धतीने तुम्ही आरोग्यदायी योजना आहेत त्या बांधकाम कामगारातून भेटतात. अजून बऱ्याचशा योजना बांधकाम कामगारातून आहेत, त्याच्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल सविस्तर तर नक्की कमेंट करा. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या योजनेबद्दल माहिती लागत असेल तुम्ही नक्की कमेंट करा, आपण त्याबद्दल पुढील नक्की व्हिडिओ आणू. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो. धन्यवाद.